शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत दादरच्या शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांचं आंदोलन। शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची घेतली भेट। मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेले आहे, तिचे कपडे फाडले गेले, ही कोणती हिंदू संस्कृती आहे? जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी योग्यच। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना काँग्रेसचं पूर्ण समर्थन, राहुल गांधींनी केलं स्पष्ट। राहुल गांधींना घातपात करायचा होता का? मोदींच्या निवासस्थानाबाहेरील काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा सवाल। मागण्या मान्य करा, उपोषण मागे घेणार। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या। सोनम वांगचुक यांचं जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांना पत्र। विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे उद्या मौन आंदोलन करणार। विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अण्णा हजारेंची भूमिका। विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची दिल्ली पोलीस आणि केंद्राला नोटीस। आंदोलनाचे सीसीटीव्ही जतन करण्याचे आदेश। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक आक्रमक। जोरदार गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित। शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात। पहिल्या दिवशी केवळ 553 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ। इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर आणखी शेतकऱ्यांना मिळणार लाभ। आणि जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलिसांच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार। एक जवान शहीद। दहशतवाद्यांचा तपास सुरू। आपण इथून सर्व निघायच्या आधी आणि शांततापूर्वक निघायचं, पण इथून निघायच्या आधी मी सगळ्यांना विनंती करीन की सगळ्यांनी एका आवाजात आपलं राष्ट्रगीत गायचं। तयार आहात? चला सुरू करूया। तर आपण बघतो 24 तारखेला सगळ्यांनी एकत्र यायचंय असं आदित्य ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। आपण आता शिवतीर्थावरची काही दृश्य बघतोय, शिवाजी पार्कातली दृश्य बघतोय। मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक विद्यार्थी उपस्थित आहेत आणि 24 तारखेला आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं असं आवाहन देखील आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। कोणताही झेंडा नसेल, फक्त तिरंगा सोबत असेल असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं आहे। मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, आपली भूमिका त्यांनी मांडली, आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या राज ठाकरेंसोबत त्यांनी चर्चा केली। आणि दुसरीकडे आपण बघतोय आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि 24 तारखेला जे आंदोलन होणार आहे त्या संदर्भात आदित्य ठाकरेंनी माहिती दिली। 24 जुलैच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। शिक्षण मंत्री प्रधानांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सगळे विद्यार्थी आंदोलन करतायत। दिल्लीतल्या आंदोलनाचे पडसाद आपण मुंबईत सुद्धा बघतोय। मुंबईत मोठ्या संख्येने आता विद्यार्थी सध्या उपस्थित आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवरती निशाणा साधलेला आहे। राहुल गांधींना घातपात करायचा होता का असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे। ज्या ठिकाणी राहुल गांधींनी आंदोलन केलं ते ठिकाण चुकीचं होतं असंही शिंदे म्हणाले। हे तर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे आंदोलन, धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून। म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आणि अशामध्येच बीडमधील कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत आई तुळजाभवानीची महाआरती केली. शेतकऱ्यांची पाठी कोरी केली याचा अभिमान आहे. याचबरोबर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावे असं साकडं आई तुळजाभवानी चरणी करण्यात आलं. आम्ही या ठिकाणी महाआरती करण्यात आलो. आई तुळजाभवानी चरणी एवढी प्रार्थना करण्यात आलो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई चरणी प्रार्थना करण्यात आलो. या ठिकाणी एक महाराष्ट्राचं वडील जे देवाभाऊनी घेतलेलं आहे तसंच लेकरू आईला जसं सांगायला येतो तसंच आम्ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करण्यात आलो की महाराष्ट्राची भरभराट हो ही देवाभाऊच्या हस्ते भविष्यात या देशाचे पंतप्रधान व्हावं या ठिकाणी आम्ही आई चरणी प्रार्थना करण्यात आलो. आज वाढदिवसाच्या निमित्त देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली. कर्जमुक्ती केली असताना शेतकरी अडचणीत असताना पण खुर्चीवर बसून जे मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्ती केली दुसरे घेतात तर देवाभाऊनी स्वतः खुर्चीवर बसून कर्जमुक्त केलं. हे आम्ही आई तुळजाभवानीच्या आरतीच्या निमित्त साकडं घालण्यासाठी बीडवरून देवीच्या आरतीसाठी आलो. पुढची बातमी आपल्याला बघायची. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये आंदोलन केलंय. शहरातील काँग्रेस भवनासमोर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळेला काँग्रेस कार्यकर्ते हातात गुलाब घेऊन उभे असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातली आपण दृश्य बघतो ज्यावेळेला भाजपकडून काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. पुण्यामध्ये भाजप युवा मोर्चाने हे आंदोलन केलेलं होतं. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते हे आमनेसामने. एक मोठी बातमी समोर येते. सीजेपीचं इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. अभिजित दिपके यांनी ट्विट करत हा आरोप केलेला आहे. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. सीजेपीचं इंस्टाग्राम अकाउंट हे बंद केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनामध्ये अहिल्यानगरमधील मालन फासे नावाच्या आजी या सहभागी झालेल्या होत्या. सोशल मीडियावरती या आजींची जोरदार चर्चा होतीये. वैयक्तिक कामानिमित्ताने पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी आजी दिल्लीत गेलेल्या होत्या आणि आंदोलनाची भूमिका जी आहे ती समजून घेतल्यानंतर या आंदोलनामध्ये त्या सहभागी झाल्यात. तब्बल 18 दिवस त्या आंदोलनामध्ये राहिल्यात आणि सोशल मीडियावरती चर्चेचा चेहरा ठरलेल्या आहेत. आता मालन फासे महाराष्ट्रात परतल्याची माहिती समोर येते. त्यांच्या भूमिका जी आहे त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर भूमिका तुम्ही कसं पाहता आणि तुमचं काय मत आहे? कोणाच्या जंतर पार्टी हा जंतर पार्टी जंतर मंतरचं जे अभिजित जे आहे ना दिपके तर त्यांना मी विचारलं बाबा नेमकं काय सांगायचं म्हणलं तर म्हणलं ते म्हणला की आपण समर्थन करायला तुम्ही आलाय असं सांगा आणि हे धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत शिथिपात येत नाही तोपर्यंत आम्ही माघारी नाही घेणार असं. अभिजित तुम्हाला सांगितलं पण अभिजितची भूमिका तुम्हाला पटली का? हा पटली म्हणजे त्याने उगाच केलं वय एवढं मोठं हे हा का त्याला काही येड लागलं का म्हणून मी म्हणलं आता मी सुद्धा माघारी घेणार नाही बाळा. जरी मी मेले तर तुला ते मला भेटायला आला होता तिथं जागेवर बसलेले तर मी मेले ना बाळा तुझ्या स्वप्नात येऊन सांगल अभिजित माघारी हटायचं नाही जोपर्यंत हे येत नाही. त्यांनी पाया पडला माझ्या म्हणला धन्य आहे म्हणला तुमची. तर ह्याच्यासाठी मी गेले होते आणि आता त्यांना ते राजीनामा द्यावाच लागल आणि ते राजीनामा घेतल्याचं काय माझं बी इथं घरात कोण नाही इकडचं बघत मी तिकडं बघल. पोराला सांगितलं मला परत जायचंय तिकडं फोनवरच सांगितलं आई जा म्हणला तो. तर हे जाग्याचं बघत मी मला जागा भेटावी कुठेतरी आश्रमासाठी तर जागा भेटली ना मी ते पण बघन आणि हे पण बघन. आज तुम्ही आलात आता तुम्ही जाणार आहे पुन्हा परत इथं आता की तुम्ही एकदम 18 दिवस राहिला 18 दिवस तुम्ही ते कसे काढले? 3 दिवस अशी पावसात भिजत होती. आज पावसात 3 दिवस हीच साडी अंगावर होती आणि साडी सगळी भिजली होती. साडी ब्लाऊज कपडे सगळे असं पाणी गळत होतं आणि तशीच झोपले परत. सगळे कपडे भिजले होते. 3 दिवस त्या पावसात होते मी आणि ते कागदाचा तंबू दिलेला ना त्या तंबूतून सगळं पाणी खाली येत होतं. मीच एकटी नाही सगळे लोक होते तिथं त्या पावसात. अहो जेवण आणलं तर त्या जेवणात सगळा पाऊस पडायचा आणि ते तसंच खायचं आम्ही पण आम्ही माघार नाही घेतली
आणि माघारी घेणार पण नाही. आम्हाला ते सगळं जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान शितेपा देत नाही तोपर्यंत मी तर माघारी हटणार नाही. मी सारखं सारखं सांगते आणि हे त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि मोदीला पण सांगते, बाबा तुझा आता घरा भाडलाय, आता हे पेपर फुटीकडं मी जास्त लक्ष देईन. असं नाही झालं पाहिजे. ह्या होत्या नगरची आजी, त्यांचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. परंतु दुसरी शिक्षण असलेल्या आजींनी नीटचे पेपरमध्ये पेपर फुटू नये अशा सर्व विद्यार्थ्यांना आपलं नातू मानून समर्थन दिलं आहे आणि विजयी होऊनच मी पुन्हा नगरला येईन असंही आजी म्हणतात.